आज आहे मच्छी खाण्याचा दिवस. मग आज आपण करणार आहोत ओल्या जवळ्याचा रस्सा, कोलंबीचा सुक्का मसाला आणि त्यानंतर त्याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त असं पौष्टिक कोशिंबीर. हा असणार आहे आजचा आपला बेत. हा जो ओला जवळा आहे तो आधी साफ करून घ्यायचा. त्याच्यामध्ये काही समुद्री कचरा वगैरे असेल तर तो पूर्ण बाजूला काढायचा आणि त्यानंतर पाण्यामध्ये टाकून ते स्वच्छ असं धुवून घ्यायचा. 2 वेळा तरी हा जो जवळा आहे तो धुवून घ्यायचा. फोडणीसाठी थोडंसं तेल घालायचं. त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता हे तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं. त्यानंतर भाज्या घालायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी वांगे घेतलंय आणि बटाटा घेतलाय. ह्या दोन्ही भाज्या तेलात परतून घ्यायचं. 2 मिनिटं फक्त ते झाकण ठेवायचं आणि भाज्या थोड्या वेळ शिजवून घ्यायच्या तेलावरतीच. त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेला जो जवळा आहे तो घालायचा. घरगुती मसाला, गरम मसाला, हळद घालायची आणि सगळं मिक्स करून जे शिजण्यापुरतं पाणी पाहिजे ते घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅस थोडं फास्ट ठेवायचं आधी आणि उकळी आल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवर हे भाजी आणि जो जवळा आहे तोचा रस्सा आहे तो शिजू द्यायचा. मस्त स्लो गॅसवर शिजल्यानंतर थोड्या वेळाने त्या भाज्या आणि बटाट्याचा जो टेस्ट असते आणि जी जवळ्याची टेस्ट असं सगळ्यांचं मिळून हा ओल्या जवळ्याचा रस्सा आपला तयार होतो. पातळ रस्सा आपला तयार झाला, पण त्याच्याबरोबर खाण्यासाठी सुकं अजून काहीतरी पाहिजे म्हणून कोळंबीचा मसाला मी तयार करणार आहे. तर ह्या कोळंबी आणल्या, स्वच्छ केल्या, स्वच्छ धुतल्या. आता ह्याच्यासाठी जे वाटण लागणार आहे त्यासाठी टोमॅटो, खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि अद्रक ह्या सगळ्यांचं वाटण करून घेणार. वाटण झालंय. आता फोडणीसाठी थोडंसं तेल घ्यायचं, ठेचलेली लसूण घालायची, कढीपत्ता, थोडासा कांदा, थोडेसे मेथी दाणे पण घेतले. आता हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर जे आपण वाटण केलंय ते घालायचं. वाटण थोडं जास्तीचं झालंय म्हणून थोडंसं वाटण मी साईडला काढून घेते. आणि त्यानंतर आपला घरगुती मसाला, सावजी चिकन मसाला घेतलाय थोडासा, गरम मसाला आणि हळद. हे सगळे मसाले त्या वाटणामध्ये मस्त असे परतून घ्यायचे. त्यानंतर आपण ज्या कोळंबी साफ केलेल्या आहेत ते घालायचे. ते त्या वाटणामध्ये थोडेसे अशा मिक्स करायचे आणि झाकण ठेवून हे वाटणामध्येच हे कोळंब्या थोड्याशा शिजू द्यायच्या. त्यानंतर जे आपल्या वाटणाचं पाणी आहे ते थोडंसं घालायचं, कारण की आपल्याला सुक्का हा मसाला पाहिजे. मीठ घालायचं चवीनुसार आणि हे शिजू द्यायचं. शिजल्यानंतर मात्र मस्त असं कोळंबीचं तुम्ही कसंही बनवा, त्याची टेस्ट अप्रतिमच असते. हा कोळंबी मसाला छान लागतो. आता हे भाकरीबरोबर हा कोळंबी मसाला खायचा आहे. मग एका प्लेटमध्ये मस्त असा गरमागरम कोळंबी मसाला काढून घ्यायचा. त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी तयार राहायचं. जवळ्याचा रस्सा झाला, कोळंबीचा सुका मसाला झाला, पण अजून काहीतरी आपल्याला पाहिजे ते म्हणजे कोशिंबीर. चला कोशिंबीर पण तयार आहे.